बदलापूर पश्चिम साई कृपा हॉस्पिटल समोर मोठमोठे खड्डे पडले होते। अनेक अपघात या ठिकाणी होत होते। ही बाब सर्वात पहिले न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून आपण प्रशासनापर्यंत पोहोचवली होती आणि अखेर आता आपण बघत असाल तर या कामाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। अजय राजा हॉल पासून ते साई कृपाचा जो काही रस्ता आहे तो सध्याच्या घडीला पीसीसी आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावरती पेवर ब्लॉक टाकून बनवला जाणार आहे। तात्पुरतारित्या जो आपण बघत असाल म्हणजे कायम सध्या हा जो काही पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा खड्डे पडू नये, पुन्हा एकदा नागरिकांचे अपघात होऊ नये आणि नागरिकांना खड्ड्यांमधून या परिसरातून तरी वाट काढायला लागू नये यासाठी प्रामुख्याने नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियंका दामले आणि स्थानिक नगरसेवक किरण भोईर तसेच मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून आता अखेर या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। काल रात्रीपासून हे काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल एका बाजूचा रस्ता तुम्हाला जर सध्या बघायला मिळत असेल तर खोदलेला पाहायला मिळतोय, तर एका बाजूचा रस्ता अद्यापही खोदलेला नाहीये कारण की वाहतूक सतत सुरू आहे। आणि आता इथे काम नेमकं कशा पद्धतीने आणि कसं काम केलं जाणार आहे तर सध्या पावसामुळे कोल्ड मिक्स किंवा इतर कशाच्या सहाय्याने रेतीच्या सहाय्याने जर एकंदरीत खड्डे बुजवण्याचं काम केलं तर रेती सुद्धा वाहून जाते, खडी सुद्धा वाहून जाते आणि कोल्ड मिक्सच्या माध्यमातून जर खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला तर कोल्ड मिक्स सुकायला बऱ्यापैकी वेळ लागतो, त्यामुळे आणि बऱ्यापैकी महागडं असतं कोल्ड मिक्स असं या ठिकाणी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता सध्या या घडीला याच ठिकाणी पीसीसी म्हणजे सध्याच्या घडीला काही स्वरूपात या ठिकाणी कॉन्क्रीट केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पेवर ब्लॉक जे आहेत ते बसवले जाणार आहेत। पेवर ब्लॉक निघणार नाही याची दक्षता जी आहे ती या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्यामुळे हा अजय राजा हॉल तुम्ही बघत असाल तिथून ते एकंदरीत साई कृपा पर्यंत, साई कृपा समोर खरं तर मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडले होते कारण की हा रस्ता डांबरी रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। मुसळधार पाऊस पडत होता, खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होत होतं। अनेक वेळा रेतीनं खड्यांनी हा रस्ता बुजवायचा, खड्डे बुजवायचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला, परंतु ही रेती वाहून जात होती। त्यामुळे आता अखेर प्रशासनाने हे काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे। खरं तर आता निवडणुका झालेल्या आहेत, प्रत्येक प्रभागाला खरं तर नगरसेवक लाभलेला आहे। ज्या पद्धतीनं किरण भोईर यांच्या माध्यमातून ही जबाबदारी घेण्यात आली स्वतःच्या प्रभागाची, त्याच पद्धतीनं प्रत्येक प्रभागाची अशाच पद्धतीची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांना घेणं अपेक्षित आहे। उड्डाण पूल असू द्यात किंवा इतर कात्रपचा परिसर असू द्यात, मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि तिथून मार्ग काढण्यासाठी खरं तर नागरिकांना, वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते। त्यामुळे आपण बघत असाल तर आता ज्या पद्धतीने ही जबाबदारी घेण्यात आलेली आहे त्याच पद्धतीची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकांना घेणं गरजेचं आहे। अखेर आता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आलेलं आहे, पण हे काम ज्यावेळी होईल त्यावेळी चांगलं दर्जाचं होणं गरजेचं आहे। जोपर्यंत पावसाळा आणि पुढचे काही दिवस म्हणजे हे पेवर ब्लॉक निघणार नाही याची सुद्धा दक्षता संबंधित ठेकेदारांना घेणं गरजेचं आहे। हाच परिसर नाही तर आपण बघत असाल डीजी मंचच्या समोर असू द्यात, कात्रप असू द्यात, जीवघेणे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल असू द्यात, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या खड्डे पडू नये यासाठी खरं तर पावसाळ्याच्या आधी दक्षता घेणं अपेक्षित होतं, परंतु त्यावेळी दक्षता घेण्यात आली नाही आणि आता मुसळधार पावसाने संपूर्ण शहरात जे काही रस्ते आहेत त्यांच्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता हे खड्डे प्रशासनानं कोणताही बळी न जाता म्हणजे जोपर्यंत कुणाचा बळी जाऊ नये, अपघात होऊ नये यापूर्वीच प्रशासनानं बुजवणं गरजेचं झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।